नांदुराजवळ धावत्या खासगी बसला भीषण आग. प्रसंगावधानामुळे 30 प्रवाशांचे प्राण वाचले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर इंदोरहून अकोल्याकडे जात असलेल्या धावत्या खासगी बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी 7 मार्च रोजी सकाळी नांदुराजवळ घडली. या आगीत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने बसमधील सुमारे 30 प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले. मिळालेल्या माहितीनुसार NL07B0694 क्रमांकाची खासगी बस इंदोरहून अकोल्याच्या दिशेने प्रवास करत होती. बस नांदुरा परिसरात पोहोचताच अचानक बसमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. परिस्थिती लक्षात येताच चालक आणि वाहकाने त्वरित बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नांदुरा अग्निशमन दल, ओम साई फाउंडेशनची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात बसचं नुकसान होऊन ती जळून खाक झाली होती. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पुढील तपास पोलीस करीत आहे. नांदुरा येथून पुरुषोत्तम भातुरकर तर खबरे शामतकसाठी बुलढाणा येथून अशोक जसवानी.